तर आज आम्ही करणार होतो आमच्या रूमचा मेकओव्हर. सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. 100 दिवसाची जर्नीमधला होता 51वा दिवस आणि आमची जी बेडरूमची वॉल आहे तिथे काहीतरी वेगळं करायचं होतं. सो त्याच्यासाठी आम्हाला पी-ओ-पी टाईप करायचं होतं आणि हे तर नेहमीच आमचे करतात. सो तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. त्यानंतर मला एक शूट पण होतं. सो दुपारी मी पटकन अशी शूटला गेलेली बजाजच्या शोरूमला आणि आपली व्हिडिओ अपलोड झालेली आहे. सो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि हा माझा व्हिडिओग्राफर होता. तुम्ही त्याला नक्की DM करू शकता. त्यानंतर मी घरी यायला निघाली आणि घरी येऊन मला एक्साइटमेंट होती की घरी काय केलं असेल. मला जेव्हा काय नवीन असतं ना तेव्हा बघायला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं. त्यानंतर फायनल आमचा लूक बेडरूमचा असा झालेला. वाव! इतका सुंदर वाटत होता ना, काहीतरी डिफरंट वाटत होतं आणि खूपच मस्त. मी खूप जास्त खुश झाली हे सगळं बघून आणि आम्हाला मांडणी पण घ्यायची होती कारण आमची ती तुटलेली. सो आम्ही नवीन घेतली आणि अलिबागला गेलेलो रिटर्न आणायला. आज एका दिवशी खूप सारी कामं केली आणि हे सगळं कसंबसं गाडीत बसवले, ॲडजस्ट होत नव्हती आणि मग येता-येताना मी लस्सी वगैरे पिली. मग विचार केला बेडरूम इतका साफ केलाय, मग कपड्यांचं काहीतरी करून टाकते आणि मी माझं कपाट आवरायला चालू केलं आणि एकीकडे माझ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवत होती, साड्या वगैरे. कारण जेव्हा मला कुठले कपडे घ्यायचे असतील तेव्हा मी सगळे कपडे पाडून ठेवते. म्हणून विचार केला की आज सगळ्या कपड्यांची घडी घालून ठेवते आणि माझं कपाट तुम्ही बघू शकता. आफ्टर माझं कपाट इतकं सुंदर दिसत होतं कारण मी सगळ्या वस्तू परफेक्ट सेट केलेल्या आणि खरंच खूप छान वाटत होत्या. त्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल लूक माझ्या बेडरूमचा. सो फायनली आमचा बेडरूमचा मेकओव्हर डन झाला आणि इतका सुंदर वाटतोय ना, पर्सनली मला खूप जास्त आवडलं आणि असा आहे आमचा न्यू लूक रूमचा. सो तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर थोडा मी असा टाईप सेट केला आहे आणि खरंच खूप छान वाटते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.